10 ते 12 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेत. फडणवीसांनी 14व्या विधानसभेचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते कार्यकाळानुसार राज्याचे 31वे मुख्यमंत्री ठरलेत. मात्र तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनलेल्या फडणवीसांसमोर आव्हाने कमी नाहीत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना कोणत्या आघाड्याने संघर्ष करावा लागेल ते या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय आझाद मराठी. फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा पहिला कार्यकाळ चांगला मानला जातो. या काळात त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षभर पाणी देण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणि मुंबई नागपूर जोडण्यासाठी 55,000 कोटी रुपयांचा एक्सप्रेस प्रकल्प सुरू केला होता. मुंबईतील मेट्रोच्या जाळ्याच्या विस्तारास त्यांनी मान्यता दिली होती. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही त्यांना महाराष्ट्रातील विकास कामांवर मोठा खर्च करावा लागणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती ही सध्या चांगली नाहीये. आर्थिक वर्षात घट होत आहे. त्याच वेळी शहरी आणि ग्रामीण भागात बेरोजगारीचं प्रमाण जास्त आहे. महसुलातही घट झाली. त्यामुळे या समस्यांवर तोडगा काढत राज्याच्या कल्याणासाठी काम करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या पुढे असेल. मराठा आरक्षण हे फडणवीस सरकारसाठी दुसरे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. मनोज जरांगे पाटील दीर्घ काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देतात. एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षण लागू केले जाईल असे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत राजकीय गुंतागुंत कमी नाही. या मुद्द्यावर ओबीसी समाजात असंतोष आहे. त्यांच्या वाट्याचे आरक्षण कापून मराठ्यांना देता येईल असा त्यांचा विश्वास आहे. अशा स्थितीत दोन्ही समाजाच्या मागण्यांमध्ये समतोल साधण्याचे मोठे आवाहन नवे सीएम फडणवीसांसमोर असेल. याबरोबर निवडणूक प्रचारावेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन फडणवीसांना पेलावं लागणार आहे. महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्वाचा वाटा आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम 2,100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले. अलीकडच्या काळात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती कमकुवत झाली. FDI राज्याबाहेर गेले. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. कर्ज 7.82 लाख कोटी रुपये झाले. या कल्याणकारी योजनांमुळे 90,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. अशा परिस्थितीत योजनांचा खर्च आणि राज्यांचे उत्पन्न यात समतोल राखण्याचे फडणवीस सरकार पुढे आवाहन असेल. याबरोबरच कांदा, ऊस, सोयाबीन, कापूस आणि द्राक्ष ही महाराष्ट्रातील महत्वाची पिके आहेत. या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांदा निर्यात बंदीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. कांदा उत्पादक भागात भाजपला 12 जागांचे नुकसान सहन करावे लागलेले. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित केलाय. याशिवाय सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे निवडणूक आश्वासन दिले. अशा स्थितीत आता शेतकऱ्यांना सुखी करण्याचं मोठं आवाहन त्यांच्या समोर असेल. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पराभवाला सामोरे जावं लागलं. आता त्यांचे सर्व लक्ष बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीकडे आहे. बृहन्मुंबई नगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. त्याचा अर्थसंकल्प अनेक छोट्या राज्यांच्या बजेटपेक्षा जास्त आहे. त्यावर शिवसेनेचा बराच काळ ताबा आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंच्या गटाला पराभूत करणं भाजप समोर मोठं आव्हान असेल. 2017च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यानंतर भाजप दुसरा होता. या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांना शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्याशी समतोल साधावा लागणार आहे. मुख्यमंत्री न केल्याने शिवसेनेत असंतोष आहे. मुख्यमंत्री फडणवीस येणाऱ्या काळात ही सर्व आव्हाने कसे पेलतील हे पाहावे लागेल. तत्पूर्वी हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा आझाद मराठी.